नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात. शिवराज्याभिषेक सोहळा हा तारखेनुसार नाही तर तिथीनुसार करण्यात यावा. 6 जूनचा सोहळा बंद करा असं मागणं संभाजी भिडे यांनी केलंय. त्यामुळे नवा वाद देखील आता सुरू झाला. काही राजकीय नेते यांनी भिडेंवर जहरी टीका केली आहे. पाहूयात. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेंचं हे नवं वक्तव्य ऐकलं. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे अशी मागणी कोल्हापुरात बोलत असताना संभाजी भिडेंनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचं देखील संभाजी भिडे म्हणाले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम हे तारखेप्रमाणे न करता तिथीप्रमाणेच झाले पाहिजेत असं मतही भिडेंनी व्यक्त केलंय. भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून देखील आता प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केलाय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. त्यांच्या स्मृतींवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे. त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं. तिथीविषयी तर आमचंही म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथीमध्ये फरक आहे. तिथी इतिहास असेल, भूगोल असेल, याच्यातून प्रतीत होत असतात. तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात. या भूमिकेविषयी आमचा काही मला वाटतं वाद असेल का ना. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याचा अमोल मिटकरी असो किंवा संभाजी ब्रिगेड असो, दोघांनीही खरपूस समाचार घेतला. भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं बोलत मिटकरींनी जहरी टीका केली आहे. महाराष्ट्रात या वाचाळवीराला सतत वारंवार काहीतरी घाणेरडं बोलण्याचं त्या ठिकाणी डोक्यावर परिणाम झालेला आहे. वेळ पडली तर संभाजी ब्रिगेड मेंटल हॉस्पिटलचा त्या भिडेंचा खर्च करायला तयार आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. कारण आज शिवराजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला. या संभाजी भिडेचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. संभाजी भिडेला मिरज येथे हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलं पाहिजे. सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. वय झालं म्हणून काहीही बरळत बसू नये. जितेंद्र आव्हाड. आपल्या तोंडावर थोडा तरी लगाम लावला पाहिजे. शिवराज्याभिषेक उत्सव बंद करणं तुमच्या 7 जन्मात तरी तुम्हाला शक्य नाही. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे राहतील तोपर्यंत रायगडावर 6 जूनला शिवरायांना मानवंदना आणि तोफेची सलामी दिली जाईल. भिडेंसारख्या वाचाळवीरांना सत्ताधाऱ्यांनी लगाम लावावा. अन्यथा महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. भेटू किल्ले रायगडावर. जय शिवराय. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर महायुतीमधल्या नेतेमंडळींनी देखील वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. तर इतिहासकालीन कोणत्याही गोष्टीत जात नसल्याचं म्हणत तटकरेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. इतिहासकालीन या कुठल्या विवादाबाबतीमध्ये मी जात नाही. तारखेनुसार साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने अधिकृतपणाने त्या ठिकाणी घेतला. मी काय ऐकलं नाहीये. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मत व्यक्त केले आहे. मला अशा संवेदनशील विषयामध्ये अजिबात पडायचं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज
हे महाराष्ट्राचं दैवत आहे, देशाचं दैवत आहे, तसं माझं देखील दैवत आहे. असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे. म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही. दरम्यान भिडेंनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून देखील भाष्य केलंय. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको असं वक्तव्य भिडेंनी केलंय. त्याचवेळी वाघ्या कुत्र्यावर बोलताना भिडेंनी इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीच भिडे यांनी केली आहे. तर वाघ्या कुत्र्याबाबत इतिहास संशोधकांनी निर्णय घेतला पाहिजे असं अंबादास दानवे म्हणाले. ते कुत्रं काढता का म्हणा, कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणा. ते इतिहास संशोधक काय उंचीचे, काय कुवतीचे, गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा. वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे. मी त्या संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही. कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही लोकांचं म्हणणं आहे की असला पाहिजे, काही लोकांचं नाही असं म्हणणं आहे नसला पाहिजे. म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे. तो अहवाल देतील, याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील. संभाजी भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून भूमिका मांडली असली तरी काही महिन्यांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्याच्या समाधीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर भिडे यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ती जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथे त्यांनी उडी मारली? एक ही रेफरन्स नाहीये. तारखेप्रमाणे दरवर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडतो. यावेळी संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, त्यांचा पराक्रम आणि आपली संस्कृती ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. असं असलं तरी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या तारखेत आणि तिथीवर हा विषय येऊन ठेपलाय. एका ठिकाणी वर्षानुवर्षे होणारा हा सोहळा तारखेप्रमाणे नव्हे तर तिथीप्रमाणे करण्याची मागणी भिडे यांनी लावून धरली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कुठपर्यंत जाऊन थांबतंय आणि सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.